दरम्यान टीसीएस मधील धर्मांतरण आणि महिला कर्मचाऱ्यांचं लैंगिक शोषण प्रकरणी आरोपी निदा खानला आज कोर्टामध्ये हजर केलं जाणार आहे। निदा खानची 4 दिवसांची पोलीस कोठडी आज संपतीये, तर निदाचा जप्त केलेला मोबाईल तपासणीसाठी फॉरेन्सिक लॅबमध्ये पाठवण्यात आलाय। एसआयटी कडून निदा खानच्या कुटुंबियांची देखील चौकशी केली जाणार आहे। पुढील तपासासाठी आज पुन्हा एकदा एसआयटी कडून निदा खानच्या पोलीस कोठडीची मागणी करण्यात येणार आहे। कोर्टाच्या निर्णयावरती पोलिसांच्या तपासाची पुढची दिशा ठरू शकते। त्यामुळे एसआयटी कडून निदा खानच्या कुटुंबियांची देखील आज चौकशी केली जाणार आहे। आरोपी निदा खानला आज पुन्हा एकदा कोर्टामध्ये हजर केलं जाईल। टीसीएस मधल्या धर्मांतरण आणि महिला कर्मचाऱ्यांचं लैंगिक शोषण या प्रकरणी ही कारवाई करण्यात येणार आहे। जर तिची पोलीस कोठडी आज पोलिसांनी मागितली आणि जर ती पोलीस कोठडी मिळाली तर या आरोपांची आणि या सगळ्या प्रकरणाची पुढची तपास करण्यासाठी पोलिसांना याची मदत होईल। त्यामुळे निदाची आज पोलीस कोठडी संपते। कोर्ट आता तिला पुन्हा एकदा पोलीस कोठडीमध्ये तिच्या वाढ करतं का हे सुद्धा पाहणं तितकंच महत्त्वाचं ठरणार आहे। एसआयटी कडून निदा खानच्या कुटुंबियांची देखील आज चौकशी होणार आहे। या संदर्भात अधिक माहिती जाणून घेऊयात आमचे प्रतिनिधी जयेश सावंत सध्या आपल्या सोबत आहे। जयेश, आज पोलीस कोठडी संपते निदा खानची, आज पोलीस कोठडीमध्ये वाढ होण्याची कितपत चान्सेस वाटतात आणि काय होऊ शकते एकंदरीत कोर्टात? एकंदरीत सिद्धेश, आपण जो पहिलं टीसीएस मधील धर्मांतर आणि महिला कर्मचाऱ्यांच्या शोषण प्रकरणी जे आहे, आरोपी निदा खान हिला आज कोर्टात हजर करणार आहेत। निदा खानची 4 दिवसांची जी पोलीस कोठडी आहे ती संपल्यानंतर आज पुन्हा त्याला कोर्टात या ठिकाणी हजर करण्यात येणार आहे। आणि एकंदरीत बघितलं तर निदा खानच्या अटकेनंतर पोलिसांनी जो तिचा मोबाईल जो जप्त केला होता तो फॉरेन्सिक लॅबकडे पाठवण्यात आलेला आहे। आणि यासाठी कडून निदा खानच्या कुटुंबियांची देखील चौकशी होणार आहे। आणि हे संपूर्ण प्रकरण जे आहे त्याचं गांभीर्य लक्षात घेऊन हे संपूर्ण या प्रकरणामध्ये पोलीस आणखीन काही दिवसांची पोलीस कोठडी मागण्याची शक्यता आहे। मात्र आता न्यायालयात काय घडतंय आणि कशा पद्धतीने युक्तिवाद होतो याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे। आणि न्यायालय काय निर्णय देत आहे संपूर्ण राज्यात लक्ष द्यायला लागलंय सतीश। साधारण सुनावणीला किती वाजता सुरुवात केली जाईल आणि तिला कोर्टामध्ये आज तिला प्रत्यक्ष आणलं जाणार आहे की तिची व्हीसीद्वारे तिची जबाब नोंदवला जाणार आहे, काय माहिती आहे? या संदर्भात अजून कोणतीही अधिकृत माहिती नाही, परंतु आज यावरती सुनावणी होणार आहे सतीश। नक्कीच, धन्यवाद जयेश तुम्ही दिलेल्या सविस्तर माहितीबद्दल। त्यामुळे निदा खानला आज कोर्टामध्ये हजर केलं जाणार आहे। एसआयटी कडून निदा खानच्या कुटुंबियांची देखील आज चौकशी होण्याची शक्यता आहे।